नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी कशी करायची ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण ही भाजी विदर्भ पद्धतीने बनवणार आहोत. तर खायला अतिशय छान अशी ही भाजी लागते. चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये बघूया. तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे. इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं, 2-3 काप टोमॅटोचे घेतलेले आहे. त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहे, थोडीशी खसखस घेतलेली आहे, 2-3 लवंगा, काळे मिरे, धने, तीळ थोडे याच्यामध्ये आणि तेजपत्ता घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे. त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या कांड्या घेतलेल्या आहे. त्यानंतर आपला हा फणस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कोवळा फणस आहे. इथे मी फणस 1/2 किलो घेतलेला आहे. तर 1/2 किलोच्या भाजीसाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता एका पॅनमध्ये सर्व मसाले भाजून घेणार आहे. तर सर्वात अगोदर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे खोबरं अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचं आहे. यामुळे भाजीची चव छान लागते आणि रंगसुद्धा छान येतो. त्यानंतर आता यामध्ये सर्व जे मसाले आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आहे. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आपला मसाला आता व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर आता आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे. नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. तर आता मी खोबरंसुद्धा यामध्येच टाकलेलं आहे. यामध्येच मी खोबरंसुद्धा टाकून वाटून घेणार आहे. मी अगदी थोडं पाणी टाकलं होतं मसाला बारीक होईपर्यंत, थोडं जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही. त्यानंतर मी खलबत्त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण इथे बेसिक मसाले घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट, हळद, थोडंसं मी गरम मसाला घेतलेला आहे किंवा तुम्ही घरचा कुठलाही मसाला घेऊ शकता, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. तर हे कोवळं फणस मी पाण्यातून स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा कोवळा फणस थोडासा तळून घ्यायचा आहे. फणस कोवळा होता म्हणून मी अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे, त्यामुळे चव छान लागते. हळद मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजेच सगळ्या फोळींना छान हळद आणि मीठ लागलं पाहिजे. आता आपलं 2 मिनटं परतून झालेलं आहे. आता आपण हे सर्व बाजूला ठेवून देऊया आणि आता फोडणीची तयारी करूया. तर मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. मी इथे अंदाजाने टाकलेलं आहे, कारण आपण फणस तळतानासुद्धा तेलाचा वापर केलेला आहे. त्यामुळे विदर्भ पद्धतीच्या भाजीमध्ये किंवा मसाल्याच्या कोणत्याही भाजीमध्ये तेल जास्त असतं, त्यामुळे मी इथे तेल थोडं जास्त वापरलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेलं आहे. त्यानंतर लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आता आपण सर्व मसाला जो वाटलेला होतो तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी दुसरे कोणतेही मसाले वापरले नाही. यामध्येच मी धने आणि खसखस थोडी टाकलेली होती आणि थोडे खडे मसाले यामध्ये वापरलेले होते. थोडंसं फक्त गरम मसाला टाकलेला आहे. आता सर्व मसाला टाकल्यावर त्या भांड्यामध्ये जे राहिलेलं मिश्रण होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर बघा, याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला आपला जळला नाही पाहिजे, त्यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलं आणि व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये जे लाल तिखट, हळद घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडीशी कसुरी मेथीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे आणि फोडणीत थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे. त्याने भाजीला चव छान लागते आणि फोडणी जळतसुद्धा नाही. तर त्यासाठी तिखट, मीठ वगैरे सर्व टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आणखी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये थोडंसं मसाल्याचं जे पाणी होतं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये जे फणस आपण तळलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये छान कोट झालं पाहिजे, तर त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आणखी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित आणखी परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आताच यामध्ये पाणी टाकायचं नाही, थोडं मसाल्यामध्ये आपल्याला फणस होऊ द्यायचं आहे. मसाल्यामध्ये परतून झाल्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढायची आहे. त्यानंतर आपल्याला आणखी चेक करून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे.
त्यानंतर आणखी झाकण ठेवून आपल्याला यावर थोडं पाणी टाकून आणखी 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि आणखी चेक करून घ्यायचं आहे. नंतरच यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मी इथे थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे होती त्याप्रमाणे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला 4 ते 5 मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. 5 मिनटानंतर आपण भाजी चेक करून बघूया तर झाली की नाही. तर थोडं आपल्याला आणखी 2 मिनटं होऊ द्यायची आहे. 2 मिनटानंतर आता आपली भाजी छान शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि यावरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. तर बघू शकता अगदी छान असा रंग भाजीला आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान अशी झालेली आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची मस्त अशी फणसाची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.